कुठल्या जगात आहात तुम्ही? तुम्हाला माहिती तरी आहे का तुमच्या पाठीमागे तुमच्या घरातली लोक तिच्याशी कसं वागतात ते? आणि काय म्हणालात तुम्ही? फुलासारखं जपता तुम्ही तिला? अहो तसं असतं तर ती तुमचं घर सोडून माहेरी आली असती का? तुमच्या घरात सारखी भांडणं, सारखे वाद आणि रिस्पेक्ट शून्य. आता भांडणं कुठल्या नवरा बायकोत होत नाही सांगा बरं. तशी झाली आमच्यात बी. म्हणताना काय लगेच घर सोडून जायचं? मी त्यासनी घेऊन जायला आलतो बी, पण आमची भेट झाली नाही. त्यात माझी काय चूक आहे सांगा बरं. मी प्रयत्न केला भांडणं मिटवायचा, पण त्या असं काय वागायचं माझं डोसका उठवायचं. अहो, ती पण आली होती ना मग तुम्हाला भेटायला. तुम्ही कुठं नीट बोललात तिच्याशी? तिला संसार हवाय म्हणून ती धडपड करते, तर तुम्ही नीट बोललात तिच्याशी? नुसते भांडताय, तिचा रिस्पेक्ट करत नाहीये. आणि तुम्ही काय सांगता हो मला की ती घर सोडून आली म्हणून? सांगा ना, कुठल्या मुलीला आवडेल बॅग भरून माहेरी यायला? ही वेळ तुम्ही आणली तिच्यावर म्हणून ती माहेरी आली. आणि आणखीन एक सांगतो अधिपतीराव तुम्हाला, हे शिकल्या सवरलेल्या माणसांचं घर आहे. लग्न पवित्र मानतो आम्ही. नात्यात जसं प्रेम हवं, विश्वास हवा, तसा आदरही हवा. अहो तुमच्या घरची लक्ष्मी आहे ती, आणि तुम्ही असं वागता तिच्याशी? कधी वाटलं नव्हतं हो माझ्या अक्षूच्या नशिबी हे सगळं येईल. नात्यातलं मांगल्य घालवलं तुमच्या आई. तुमच्या आई म्हणजे हो बाबा, मला काय बोलायचं ते बोला. आई साहेबांनी खरंच काय बोलू नका तुम्ही. सगळ्याच्या मुळाशी तुमच्या आई साहेब आहेत, हे कळत नाहीये का तुम्हाला? बाबा प्लीज, आई साहेबांबद्दल खरंच काय बोलू नका. मी विनंती करतो तुम्हासनी. मी वयानं मोठा आहे सर, आमच्या वडिलांवानी जायचा. नका हो नका. तुमच्या वडिलांचं स्थान देऊ नका मला. तुमच्या वडिलांची तुमच्या लेखी काय किंमत आहे ना ती चांगली माहिती आहे मला. तुमच्या घरात एकमेव शिकलेला आणि शहाणा माणूस आहे तो, पण तुमच्या घरात त्याची काहीच किंमत नाहीये. खरं तर तुमच्या घरात ना सरस्वतीला काहीच किंमत नाही, आणि आमच्या घरात सरस्वतीची पूजा होते. हा फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात. काय कुठनं कुठं पोहोचला हो तुम्ही बाबा. आणि आम्ही आमच्या वडिलांसंग नीट वागत नाही त्याला कारण आहे. त्यांनी आयुष्यात कवा आमच्या आई साहेबांचं रिस्पेक्ट केलं नाही. मला काही येड लागलं नाही त्यांच्या संग असं वागायला. आणि मुळात मी त्यांच्याविषयी बोलायला इथं आलेलोच नाही. मी आमच्या दोघांविषयी बोलायला इथं आलेलो आहे. मला खरंच एवढंच जाणून घ्यायचं होतं, खरंच असं आहे का वा की आमच्यामुळं मास्तरीन माझं आयुष्य बरबाद झालं? हो,